नमस्कार मित्रांनो. रशियाने युक्रेन विरुद्ध पुकारलेल्या युद्धाला लवकरच 4 महिने होतील. आपण आता हे युद्ध विसरून गेलेलो आहोत. जेव्हा हे युद्ध सुरू झालं होतं म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरीस मार्चच्या सुरुवातीस, तेव्हा आपण आता तिसरं महायुद्ध सुरू होणार आहे. रशिया काय करणार, युक्रेन काय करणार, कोण कोणाला हरवणार, कोण अणुबॉम्ब टाकणार, या सगळ्या चर्चांमध्ये व्यस्त होतो. पण जसं हे युद्ध लांबतं तसं आपली संवेदनशीलताही बोथट होते आणि आता आपल्याला युद्धाचा विसर पडलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ करत आहे. हा व्हिडिओ करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात या युद्धाचं पारडं रशियाच्या बाजूनी कलताना दिसत आहे. हे अनपेक्षित होतं. खरं तर हे युद्धाचा सुरुवातीचा काळही अनपेक्षित होता आणि आताचा काळही अनपेक्षित आहे. सुरुवातीच्या काळात असं वाटलं होतं की रशिया काही दिवसात युक्रेनला खाऊन टाकेल. युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की, जे राजकारणात येण्यापूर्वी विनोदवीर होते, अभिनेते होते, विनोदी अभिनेते होते, ते रशियाचं आक्रमण बघून पळ काढतील आणि कुठेतरी अमेरिकेत किंवा युरोपात शरणार्थी म्हणून जातील. तसं काही झालं नाही. अवघ्या काही दिवसात रशियाचं सैन्य युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेईल. तसं काही झालं नाही. किंवा तसं नाही झालं तर जी युक्रेनच्या मध्यभागून जी एक नदी वाहते दिनिप्रो म्हणून, त्या नदीच्या पूर्वेकडचा सगळा भाग ताब्यात घेईल. तसं काही झालं नाही. आणि मग अचानक लोकांना उलटं वाटायला लागलं की आता युक्रेनच हे युद्ध जिंकतंय, रशियाने मोठ्या प्रमाणावर मार खाल्ला आहे. आणि मी ते आकडे सांगतो म्हणजे आत्तापर्यंत अंदाजानुसार साधारणतः या युद्धामध्ये 27,500 लोक मारले गेलेले आहेत. याच्यामध्ये 15,000 रशियन तर 10,000हून जास्त युक्रेनियन सैनिकांचा मृत्यू झालेला आहे आणि 27,500 नागरिक मारले गेलेत असं म्हटलं जातं. जवळजवळ 70 लाख युक्रेनियन लोक युक्रेन सोडून अन्यत्र शरणार्थी म्हणून गेलेले आहेत. आणि युक्रेनमध्ये विस्थापित झालेल्या लोकांची संख्या 1.4 कोटी इतकी. युक्रेनची लोकसंख्या जेमतेम 4 कोटी पण नाही आहे. म्हणजे याच्यातला जवळजवळ 25% भाग आहे, कदाचित 50%. म्हणजे हे 1.4 कोटी आणि 70 लाख, जवळजवळ अर्धी लोकसंख्या इकडे तिकडे इतस्ततः विखुरलेली आहे. असं होत असताना हे युद्ध काही संपण्याचं नाव घेत नाही आहे. ना रशिया ऐकतोय ना युक्रेन ऐकतोय. आणि त्याच्यामुळे संपूर्ण जग भरडलं जातं आहे. युद्धामुळे होणारं नुकसान एकीकडे, पण या युद्धामुळे प्रचंड महागाई वाढले. या महागाईमुळे श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या देशामध्ये अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली. लोक रस्त्यावर उतरलेत. आणि असंच जर हे युद्ध चालू राहिलं तर जगात अनेक देशामध्ये अराजकता माजेल, लोक रस्त्यावर येतील. आणि रशियाचं प्लॅनिंग, अनेक जणांना वाटतं आहे की रशियाला हे युद्ध अगदी हिवाळ्यापर्यंत घेऊन जायचं आहे. का, कशासाठी ते मी थोड्याच वेळात सांगणार आहे. पण त्याच्यामुळे काय झालं आहे तर युक्रेनची लढण्याची ताकद आता कमी होते. म्हणजे युक्रेनचा लढण्याचा इरादा खंबीर आहे, पण लढण्याची ताकद कमी आहे. हे युद्ध सुरू करताना व्लादिमीर पुतिन यांनी असा विचार केला होता की युक्रेन हा काही देशच नाही आहे, म्हणजे हा रशियाचाच भाग आहे. आणि सांस्कृतिकदृष्ट्या, कारण युक्रेनची अर्धी लोकसंख्या जवळजवळ रशियन भाषिक आहे आणि त्यातली अर्धी जवळजवळ स्वतःला रशियन नागरिकही समजते, म्हणजे ते स्वतःला युक्रेनियन समजत नाहीत. आणि त्यामुळे पुतिन यांना वाटलं होतं की आपण आक्रमण केल्यावर रशियन भाषिक लोकसंख्या रशियाच्या बाजूने उभी राहील, पण तसं काही झालेलं नाही आहे. आणि हे युद्ध सुरू झाल्यावर अमेरिका आणि युरोपनी रशियाच्या विरुद्ध प्रचंड निर्बंध लादले. सुरुवातीला हे निर्बंध काम करू लागले रशियाची, त्याच्यामुळे प्रचंड कोंडी झाली. रशियाचे शेअर मार्केट गडगडले. सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियातनं माघार घेतली. मॅकडोनल्ड सगळ्या कार कंपन्या, इलेक्ट्रॉनिक कंपन्या सगळ्या रशियातनं बाहेर पडल्या. आणि त्यामुळे वाटलेलं की आता रशियातलेच लोक उठाव करतील, कारण आयफोन मिळाला नाही, मॅकडोनल्डमध्ये जाता आलं नाही, रशियाच्या बाहेर पडता आलं नाही की रशियातले लोक उठाव करतील. पण तसंही काही झालेलं नाही आहे. रशियाचं जे चलन होतं रुबल ते तुटून पडेल, तसंही काही झालेलं नाही आहे. रशियाचं जे तेल आणि गॅस त्याच्यावर निर्बंध लादल्यामुळे ते कमी होईल, तसंही फारसं होताना दिसत नाही आहे. सुरुवातीला हे होऊ लागलं होतं, पण जसं जसं तेलाच्या किमती वाढू लागल्या आणि आता त्या वाढलेल्याच किमती सगळ्यांना सहन करावं लागत आहेत, तेव्हा एकापाठोपाठ एक देश रशियाचं तेल खरेदी करत आहे. भारताचं उदाहरण घ्यायचं झालं तर सुरुवातीला युद्धाच्या सुरुवातीला भारत रशियाकडनं जेमतेम 1-1.5% तेल खरेदी करत होता. म्हणजे भारत जे तेल खरेदी करतो
अनेक देशाकडनं खरेदी करतो. सौदी अरेबियाकडनं करतो, इराककडनं करतो, कतारकडनं करतो, UAEकडनं करतो, नायजेरियाकडनं करतो, व्हेनेझुएलाकडनं करतो. अशी त्याला ऑइल बास्केट म्हणतात. पण त्यात रशियाचा हिस्सा जेमतेम 1% होता, कारण रशियातनं तेल आणायचं म्हणजे लांबचा वळसा घालून यावं लागतं. पण आज रशिया भारताचा सगळ्यात दुसरा मोठा तेल पुरवठादार, सौदी अरेबियाच्या खालोखाल दुसरा तेल पुरवठादार रशिया बनलेला आहे. आणि भारताचं असं म्हणणं आहे की आम्ही जरी आता 6% तेल, 1%वरनं 6% तेल रशियाकडनं घेत असलो तरी आम्ही जेवढं तेल महिन्याभरात खरेदी करतो रशियाकडनं, तेवढं तेल आणि गॅस युरोप एका दुपारमध्ये, एका संध्याकाळमध्ये, एका दिवसात खरेदी करतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका आम्ही काय करायचं किंवा काय नाही करायचं. मग हे रशियाचा अंदाज का चुकला? कारण मधल्या काळात म्हणजे 1990 पासनं ते 2022पर्यंतच्या काळात युक्रेनमध्ये एका राष्ट्रवादाची बीजं रोवली गेली होती. त्यामुळे रशियाला वाटत असलं की युक्रेनियन लोक आपल्या विरोधात उठतील, आपल्या बाजूने उभे राहतील. तसं काही झालेलं नाही आहे, कारण युक्रेनचा राष्ट्रवाद रुजू लागला होता. आणि त्यामुळे युद्धाच्या सुरुवातीला युक्रेनियन सैनिकांनी प्राणाची बाजी लावून लढाई केली आणि त्याच्यामुळे रशियाचं खूप मोठं नुकसान झालं. दुसरी गोष्ट म्हणजे रशियाने सुरुवातीला मुघलांसारखं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला की आपल्या ताकदीने शत्रूला चेपायचा प्रयत्न केला. आणि युक्रेन सुरुवातीपासून गनिमी काव्याने लढत होता. आणि या युद्धाने पारंपरिक युद्धाची अनेक शस्त्रास्त्र कशी कुचकामी आहेत ते सिद्ध केलं. खास करून ज्याला रणगाडे म्हणतात, म्हणजे ज्याला टँक बॅटल म्हणतात, की मोठ्या प्रमाणावर रणगाडे पाठवायचे आणि त्या आर्टिलरीची त्याला साथ देऊन, तोफखान्याची साथ देऊन समोरचा प्रदेश भाजून काढायचा, वरनं हवाई दलाच्या हल्ल्याने तिथे भाजून काढायचा आणि मग लष्करांनी कूच करून तो प्रदेश ताब्यात घ्यायचा. हे सगळं आता फोल ठरताना दिसत आहे. कारण युक्रेनकडे जे ड्रोन्स होते, UAV होते, तुर्कीकडनं घेतलेले बायक्तर आणि आणखीन प्रकारचे, त्या ड्रोननी रशियाचे अनेक रणगाडे, चिलखती गाड्या भेदलेल्या आहेत. रशियाच्या काही युद्धनौकांनाही त्यांनी लक्ष्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जी रणगाड्यांची लढाई आत्तापर्यंत जी महत्त्वाची मानली जायची ती या युद्धाने कुचकामी ठरवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रशियाने जेव्हा मोठ्या प्रमाणावर हल्ला करायला सुरुवात केली आणि राजधानी कीव त्याला वेढा घालायचा प्रयत्न केला, तेव्हा जे नेमबाज आहेत युक्रेनचे, स्नायपर म्हणतात, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लपून रशियाच्या सैनिकांवर हल्ला करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे रशियाचं मोठं नुकसान झालं. आणि त्याच्यातनं धडा घेऊन रशियाने जे संपूर्ण युक्रेनवर चहूबाजूनी हल्ला केला होता त्या भागातनं माघार घेऊन आता फक्त पूर्वेकडचा जो भाग आहे, म्हणजे खार्किव ते डोनबास प्रांत ते ओडेसा वगैरे हा जो सगळा भाग आहे पूर्वेकडचा, एक चंद्रकोरीसारखा, तेवढा फक्त भाग आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत. आणि आता रशिया अनुभवातनं शिकलेली आहे. आणि आता रशियाला जसे म्हटलं की युक्रेनपेक्षा जास्त नुकसान रशियाचं झालं होतं सैनिकांच्या बाबतीत. आणि त्यामुळे आता रशिया काय करते, रशियाला भीती आहे की रशियाला जर आपल्या तरुणांना सक्तीची लष्करी सेवा करावी लागली तर पुतीन यांच्याविरुद्ध मोठा रोष तयार होईल. रशियाला अफगाणिस्तानमधल्या पराभवाचा अजूनही विसर पडलेला नाही आहे. मुजाहिदीनांनी त्यांचा जो पराभव घडवून आणलेला त्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेचेनियामधलं युद्ध, तेही त्याच्याही स्मृती रशियाच्या मनात आहेत. आणि त्याच्यामुळे रशिया काय करत आहे, भाडोत्री सैनिक आणून, म्हणजे चेचेनियामधनं किंवा मध्य आशियातल्या देशातनं जे भाडोत्री लढाऊ सैनिक असतात त्यांना आणत आहे. आणि जे लोक स्वतःहून सैनिक तयार होतील त्यांना 7 पट 8 पट जास्त पगार देऊन लढायला पाठवत आहे. दुसरीकडे युक्रेनची मात्र दमछाक होताना दिसत आहे. कारण युक्रेनच्या अनेक अडचणी आहेत. म्हणजे युक्रेनचे जे सर्वोत्तम सैन्य होतं, दोन्ही देशांचे सर्वोत्तम सैनिक होते, ते या युद्धात मोठ्या प्रमाणावर मारले गेले, जायबंदी झाले. आणि त्याच्यामुळे युक्रेनला आता प्रश्न आहे की आता सैनिक आणायचे कुठून? जे तरुण आहेत त्यांना आता युक्रेननी लष्कराची सक्तीची सेवा त्यांना केलेली आहे. पण तुम्ही असं 2-4 महिन्यात तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना युद्धभूमीवर पाठवू शकत नाही, कारण त्याच्यातनं तुमचं मोठं नुकसान होतं. आणि आजकाल म्हणजे रोजच्या रोज साधारणतः रोज 150 ते 200 सैनिक मारले जात आहेत, 700-800 सैनिक जखमी होत आहेत. म्हणजे 1000 सैनिक मैदानातनं रोज दूर जात आहेत, युद्धभूमीतनं रोज दूर जात आहेत. आणि याच्यात युक्रेनचं होणारं नुकसान आता रशियापेक्षा जास्त व्हायला लागलेलं आहे. युक्रेनची जी शस्त्रास्त्र होती सुरुवातीच्या काळात ही सगळी रशियाकडनं मिळाली, कारण युक्रेन रशियाचा भाग होता अनेक दशकं. त्यामुळे युक्रेनची शस्त्रास्त्र होती ती रशिया निर्मित होती. ते सगळा शस्त्रसाठा रशियाने उद्ध्वस्त केला, म्हणजे त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. आता युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची मदत मिळते. पण हा सगळा अमेरिकन, जर्मन म्हणजे
रशियाचा नसलेला शस्त्रसाठा, वेगळ्या प्रकारचा शस्त्रसाठा आहे आणि अशा प्रकारचं कितीही शस्त्र युक्रेनमध्ये आणून टाकली तरी युक्रेनी सैनिकांना ती वापरता येत नाही आहेत. कारण जेव्हा तुम्ही लढताना अनेक प्रकारच्या गाड्या असतात, ट्रक असतात, रणगाडे, चिलखती गाड्या असतात, या अनेकदा नादुरुस्त होतात, हल्ला होतो त्यांच्यावर, स्पेअर पार्ट्स लागतात आणि ते दुरुस्त करायला तुमच्याकडे प्रशिक्षित कामगारही पाहिजे असतात आणि त्याची देखभाल दुरुस्तीसाठी तुमच्याकडे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागतं. रशियाच्या बॉम्बार्डिंगमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तर युक्रेनचं उद्ध्वस्त झालेलंच आहे आणि या वेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांसाठी ती सोय नाही आहे आणि त्याच्यामुळे शस्त्रास्त्र येतात पण त्याचा वापर पुरेसा होत नाही. समजा एखादं गाडी, ट्रक, चिलखती गाडी बिघडली तर पुन्हा ती पोलंडला घेऊन जा, रोमेनियाला घेऊन जा, दुरुस्त करा आणि युक्रेनला आणा. हा सगळा द्राविडी प्राणायाम त्यांना करावा लागतोय. अनेकदा असं होतं की हातघाईची जी लढाई आहे, ज्याला वॉर ऑफ ॲट्रिशन म्हणतात, म्हणजे एकमेकांना जखमी करायचं, एकमेकांना टोचा मारत राहायचं, रक्तबंबाळ करायचं, ते हा जास्त चांगला शब्द आहे, रक्तबंबाळ करणं आणि त्याचा दम काढणं आणि मग आपण पुढे जाणं, अशा प्रकारचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये रशियाला माघार घ्यायला लागली तरी ती जिथे रशियाने माघार घेतली ती जागा बळकावून स्वतःच्या ताब्यात घ्यायची ताकद युक्रेनकडे उरलेली नाही आहे. आणखीन एक झालं म्हणजे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की, सगळ्यांना वाटलेलं पळून जातील पण त्यांनी जे शौर्य दाखवलं, म्हणजे त्यांनी जे धाडस दाखवलं, आजही ते युक्रेनमध्ये ठिकठिकाणी फिरतायत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अन्य मार्गाने जगातल्या लोकांना संबोधित करतायत, जगभरातल्या नेत्यांशी भेटतायत आणि त्याच्यामुळे ते हिरो झाले अचानक. आणि त्याच्यामुळे युक्रेनलाही युरोपमध्ये युरोव्हिजन असेल, फुटबॉल असेल, सगळ्यात युक्रेन जिंकायला लागलं. कारण जगाला असं दाखवून द्यायचं की बघा युक्रेनचं मनोधैर्य अजून शाबित आहे आणि जेव्हा युक्रेन अन्य मैदानात जिंकतं युद्धाच्या पलीकडे जाऊन तेव्हा युक्रेनियन लोकांचं मनोधैर्य वाढतं. पण आता हे मनोधैर्य वाढल्यामुळे आता तह करायची किंवा युद्धबंदी करायची शक्यता आणखीन कठीण होते. कारण एकदा तुम्ही स्वतःच्या अपेक्षा वाढवल्यात की माघार घेणं अवघड होतं. आणि आता जे युरोपीय देश, अमेरिका पाठिंबा देत होते आत्तापर्यंत, त्यांना आता हळूहळू याची धग चटके जाणवायला लागलेले आहेत. कारण अमेरिकेत आता मध्यावधी म्हणजे मिड टर्म, मध्यावधी म्हणजे भारतासारख्या मध्यावधी नाही, अमेरिकेत या नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे जशी राज्यसभा असते तसं त्यांच्या प्रकारे सिनेट आणि लोकसभा म्हणजे त्याच्या काही जागा रिक्त होत असतात आणि त्याच्यासाठी निवडणूक होत असते. आणि या निवडणुकीत अध्यक्ष जो बायडन यांना भीती आहे की तिथली लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह दोन्हीकडचं आपलं बहुमत जाईल, ही भीती बायडन यांना वाटते. आणि आता अडचण अशी झाली आहे की अमेरिकेसाठी सगळ्यात गोष्ट कुठली अवघड असेल तर पेट्रोलच्या किमती. या अमेरिकेमध्ये अनेक राज्यांमध्ये एका गॅलनला $5 वरती, कुठल्या कॅलिफोर्निया वगैरे सारख्या राज्यांमध्ये $5.50 वरती त्याच्या किमती झालेल्या आहेत. म्हणजे अभूतपूर्व किंमत. अमेरिकेत $3, $3.50 असते, ती दुप्पट किंमत झालेली आहे. आणि याच्यामुळे अमेरिकेतल्या लोकांना त्यांचा जगभराशी काही देणं घेणं नसतं. सामान्य अमेरिकन लोकांना पेट्रोलच्या किमती वाढल्या, असं काही गोष्टी झाल्या की ते सरकार विरोधात मतदान करतात आणि त्याच्यामुळे अमेरिकेविरुद्ध म्हणजे बायडन सरकारला त्याची धास्ती आहे की आता हे काय करतील. दुसरी गोष्ट आहे की जी रशियाविरुद्ध संपूर्ण जगाची एकता वगैरे करण्याचं जे स्वप्न होतं ते काही यशस्वी होताना दिसत नाही आहे. अमेरिका आणि युरोप एकत्र आहे पण अमेरिका आणि युरोप यांची लोकसंख्या जेमतेम 75-80 कोटी असेल, म्हणजे फार नाही आहे. दुसरीकडे चीन रशियाच्या बाजूने, भारत तटस्थ आहे, भारत रशियाशी व्यापार चालू ठेवलेला आहे. मिडल ईस्ट ज्याला म्हणता येईल, आखाती देश जे अमेरिकेचे मित्र आहेत ते रशियाशी व्यापार चालू ठेवत आहेत. इस्रायलसारखा देश, त्याचे रशियाशी चांगले म्हणजे ठीकठाक संबंध आहेत. कारण इस्रायलमध्ये जवळजवळ 15-20 लाख लोक रशियातनं आलेले लोक आहेत, ज्यू लोक. आणि त्याच्यामुळे आफ्रिकन देश आहेत की आफ्रिकन देशांना या महागाईचा सामना करावा लागतो. आणि त्याच्यामुळे रशियाने आता काय केलं आहे की युक्रेनमधले जे गव्हाची कोठार आहेत ती ताब्यात घेऊन तो गहू रशिया विकतं आहे. आणि हे सगळे पाश्चिमात्य देश सांगतात चोरीचा माल विकू नका, चोरीचा गहू घेऊ नका. पण जर मला स्वस्तात मिळत असेल तर मी का घेऊ नये. कारण जर मी हा गहू घेतला नाही आणि गव्हाच्या किंवा आट्याच्या किमती अशाच राहिल्या तर आमच्या इथे लोक रस्त्यावर येतील आणि युक्रेनचं सरकार वाचवता आमचंच सरकार पडायचं. अशा भीतीने आफ्रिकेतले किंवा विकसनशील देशातले राज्यकर्ते हा गहू विकत घेत आहेत आणि त्यामुळे ती रशियाची नाकेबंदी करण्याचं जे हे होतं धोरण होतं ते आता यशस्वी होताना दिसत नाही आहे. रुबल पुन्हा एकदा चांगला वधारलेला म्हणजे पूर्वपदावर आलेला आहे आणि रशियाला ज्या प्रकारची झळ बसेल असं वाटलं होतं ती बसताना दिसत नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता हे युद्ध अनिर्णित अवस्थेकडे झुकताना दिसत असलं तर रशियाचं पारडं
जड आहे. रशियाच्या दृष्टीने हे युद्ध हिवाळ्यापर्यंत चाललं 2-3 गोष्टींसाठी, कारण रशियाला माहिती आहे जर हे युद्ध लांब आणखीन खेचलं गेलं आणखीन तर अमेरिकेतल्या निवडणुकीत समजा बायडन यांचा पराभव झाला, म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाचा पराभव झाला, संसदेतलं त्यांचं बहुमत गेलं, तर अमेरिकेचं सरकार पुढची 2 वर्ष लुळं पांगळं होईल. मग एक एक करत युरोपीय देशही रशियाचं तेल घ्यायला लागतील. दुसरी गोष्ट, हिवाळ्यामध्ये बर्फ पडून गेल्यावर हा सगळा भाग थंड असतो आणि जिथे बर्फ वितळल्यावर तिथे दलदल होते अनेक ठिकाणी. त्यामुळे बर्फ पडल्यावर, बर्फ कडक झाल्यावर आपली जी काही इन्फंट्री आहे, म्हणजे जी सगळी शस्त्र हे आहेत, गाड्या आहेत, त्याची वाहतूक करणं अधिक सोपं जाईल. युक्रेनियन लोकांचा धीर खचेल, कारण अशा प्रकारे शरणार्थी म्हणून जगणं आणि वीज नाही, विजेचा म्हणजे वीज टंचाई, पाणी टंचाई, सगळ्या मालाची टंचाई असं असताना मग शेवटी युक्रेनही आपल्या बाजूनी काहीतरी सन्माननीय माघार घ्यायचा विचार करायला लागेल. आणि मग रशियाच्या मनात असं असावं की हा जो पूर्व युक्रेनचा भाग आहे तो रशियाशी जोडायचा, कारण ऑलरेडी रशिया या भागामध्ये पासपोर्ट द्यायला लागला आहे. म्हणजे युक्रेनियन लोकांना रशिया स्वतःचे पासपोर्ट देत आहे, आमचे नागरिक व्हा म्हणून. आणि त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत. रशियाचं पारडं जड होत आहे, पण रशिया पण असा गर्वाच्या घरात राहिला की आता काय आपल्याला काळजी करायचं कारण नाही. तरी देखील घातक आहे, कारण अमेरिका आणि पाश्चिमात्य देश असे आहेत की त्यांना असं वाटायला लागलं की आपण याच्यामध्ये अडकत चाललो आहे. ते उद्या चीनशी हातमिळवणी करायलाही मागे पुढे बघणार नाहीत. आणि रशियाला असलेला चीनचा पाठिंबा जर तोडला, कापला, तर मग रशियाची आणखीन कोंडी होऊ शकते. आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा गोष्टींचा विचार रशियानेही करणं आवश्यक आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.